गुरुवारीच घराची साफसफाई करते, तर 1-2 दिवस काही जमलं नाही. आज साफसफाई करते कारण आपल्या तर सकाळी लवकर उठले होते आणि स्वयंपाक पण झालेला होता. तर मस्तपैकी ना फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी ना आत्ता शिजत टाकलेली आहे. पोळ्याही झालेल्या होत्या आणि मिस्टरांसाठी डब्याला भेंडीची भाजी पण झालेली होती. डबा भरला गेला होता कारण आज लवकर उठली होती मी. तर बरेचसं काम आवरलं गेलं होतं कारण आज आहे गुरुवार. तर मला घरातली साफसफाई करायची होती ना, त्यामुळे लवकर उठली. आणि सई बघा मस्तपैकी उठून आली आहे, सोफ्यावरती बसली आहे. सईची आत्ताच झोप झाली. आज काम काढलं आणि सई पण लवकर उठली होती. तर आता आहे ना 7:30-8 वाजलेले होते. तर आज असेल कारण काम करताना घड्याळ काही लक्ष नव्हतं. पण आता मिस्टरांना चहा वगैरे देते, तेही ड्युटीला जाणार. तर हे बघा एवढे सगळे काही भांडे वगैरे घसले, अजून हे सगळे काही घसायचे. तर बघत राहा व्हिडिओ. एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज गुरुवारीच घराची साफसफाई करते, तर 1-2 दिवस काही जमलं नाही. आज साफसफाई करते कारण आपल्या घरी आज लक्ष्मी येत असते. तर पूजा वगैरे मला मांडायची, तर 4 वाजता मांडणार आहे. सकाळी लवकर उठले, डबा वगैरे झाला, मिस्टरही ड्युटीला गेलेले आणि आता मी साफसफाईला सुरुवात करते. थोडेसे भांडे घासले होते, त्याच्यानंतर चहा वगैरे झाला आता आमचा. तर म्हणजे थोडेसे चावरेचे भांडे जे आपले डेली यूजचे राहतात, ते डबे वगैरे खालचे वरचे पातेले वगैरे काढणार नाही मी जास्त. तर जास्त काही खराब नाही, मागेच मी घर आवरलं होतं. तर चला बघत राहा व्हिडिओ. खाते का तू बाळा? खाते? हो खाते मम्मी. आम्हाला खाताना फोन लागतो, इतर वेळ नाही बघत आहे ना सई. चला बाय बाय, मी आवरते. तर सई उठली होती आणि उठल्यानंतर तिला थोड्या वेळ खेळू दिलं आणि नंतर तिला आईनं खाऊ घालत होत्या. आणि इकडे आता डबे वगैरे आता घासून घेते पटकन. तर विमबारच आपलं विमबारचं लिक्विड असतं ना, तेच यूज करते मी भांडे घासायला. आणि बऱ्याच त्यांच्या काल भरपूर साऱ्या कमेंट आल्या, म्हणजे रेसिपी सांग खारी खोबऱ्याचे. तर मी थोडीशी लेट गेले ना, तर त्यांची बरीचशी तयारी झालेली होती खारी खोबऱ्याच्या लाडूंची. तर घरातलं आवरल्यानंतर मी गेले, त्यामुळे मला तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी काही शेअर नाही करता आली. पण मी मम्मीला विचारेन, तुमच्यासोबत पुन्हा शेअर करेन का किती सामग्री घेतली आणि कशा पद्धतीने केले, तर पुन्हा शेअर करेल तुमच्यासोबत. तर भांडे वगैरे थोडे घासले आणि इकडे आई आहे ना बेडरूम आवरत होत्या. तर त्यांनी बोलवलं की इथे म्हणजे बॅगन वगैरे मध्ये हे भरायचं होतं ना, सगळं काय डेकोरेशनचं. म्हटलं एकाच बॅगेमध्ये भरून घेऊ. आणि या दिवाणमध्ये ना बऱ्याचशा वस्तू ठेवायच्या होत्या कारण आता दिवाळी वगैरे झाल्यानंतर, थोडं सईचा बड्डे झाल्यानंतर घरामध्ये थोडासा इकडे तिकडे वस्तू झालेल्या होत्या. म्हटलं आता जे काही कामाचं नाही त्यामध्ये ठेवून देऊ. तर बऱ्याचशा वस्तू आम्ही दिवाणमध्येच ठेवल्या कारण भरपूर अशा वस्तू असताना बिनकामी का त्या कधीतरी लागतात. तर आम्ही अशा भरपूर साऱ्या वस्तू आज दिवाणमध्ये ठेवल्या कारण मला असं थोडंसं आहे ना सुटसुटीत घर आवडतं. असं जास्त भरलेलं नाही, म्हणजे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं चालेल, पण मग जास्तच असं गचागचा भरलेलं आवडत नाही. तर असं सुटसुटीत मग बऱ्याचशा वस्तू आम्ही दिवाणमध्येच ठेवल्या. आणि ते जाळं वगैरे काही जास्त नव्हतं, पण थोडेसे ना असे कानेकोपऱ्याला आलेलंच असतं. तर कारण मी मागची जी खिडकी आहे ना ती काही जास्त उघडत नाही दरवाजा. तर सगळं काही बाहेर बेडरूम एक साफ केला. तर गादीनं अशीच उभी करून ठेवलेली होती. तर जेवढं हात पुरेल तेवढं बी काढून घेतलं जाळं. आणि त्यानंतर तिकडचाही बेडरूम आवरला आईने आणि इकडचा. तर आमचे दोघींनी मिळून आम्ही अशी साफसफाई केली. तर भांडे वगैरे ना हॉलमध्येच घासून ठेवलेले होते. तर म्हटलं 2 रूम आणि किचन पहिले आवरून घेऊ आणि त्यानंतर आपण हॉल आवरू. तर असं आमचं नियोजन होतं. आणि सई मस्तपैकी खेळत होती. तर कसा वाटला साफसफाईचा व्हिडिओ. आणि त्यानंतर सगळे माझे भांडे वगैरे घासून घेतले मी. तर ते वाळत होते आणि त्यानंतर हा पूर्णपणे किचन ओटा. तर कारण आपण काही भाजीची डाळ शिजते, बटाटे शिजवतो, कुकरच्या शिट्टीने भरपूर वरतीपर्यंत उडलं जातं आणि चिकट असते, दिसते चकाचक पण त्याला थोडंसं चिकट असते. तर म्हणजे मी बरेच वेळा धुते, तर अशी पण मी न साफ करतच असते, पण तरी पण थोडासा चिकटपणा असतोच. तर ते वरचे डबे काही काढलेले नव्हते. आणि आपली ही टाईल्स ना घसल्यानंतर खूप चकाचक आणि मस्त करते आणि किचनमध्ये पण असं प्रसन्न वाटतं. तर आज मस्त असं आपलं किचन क्लिनिंग मस्त झाली. तुम्हाला आवडली का माझी साफसफाई? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सगळं काय पहिले ना मी घासणीने स्वच्छ सगळं काही घासून घेतलेलं होतं आणि आता सगळं काय हाताने म्हणजे असं
पाण्याने धुवून घेते. आणि हे बघा एवढे सगळे काही भांडे मी घासून ठेवलेले ते आणि फॅन लावलेला होता. आणि रात्री 12-12:30च्या दरम्यानमध्ये ना पाऊस आला होता, तर मी बाहेर काही भांडे वगैरे ठेवले नाही, कारण असं पावसाळ्याचंच वातावरण होतं, ऊन अजिबात नव्हतं आज. तर माझ्याकडे लक्ष देऊ नका माझ्या अवताराकडे आज, कारण घर आवरते आज मी. तर आता सगळे काही भांडे वगैरे घासले गेले. किचनही खूप छान मस्त चकाचक करतोय, छान दिसलं गेलंय मस्त. तर दोन्ही बेडरूमची मस्त साफसफाई झाली. आणि आता सगळे काही डबे वगैरे मी भरून घेतले, कारण आता मस्त भांडे सगळे वाळले होते, फॅन लावून दिलेला होता ना. तर सगळे काही भांडे मांडणीला लावले आणि कसे लावले काय सगळं पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. आणि आता हॉलची क्लिनिंग करते, तर जाळं काढण्याचा प्रयत्न करते. तर म्हणजे थोडंसं कानाकोपऱ्याला आलेलं असतं, तर दरवाजा वगैरे आपला प्रवेशद्वारही स्वच्छ पाहिजे, प्रवेशद्वारालाही जाळं वगैरे नको. तर सगळं काही पहिले झाडून येणं, अशा भिंती सगळ्या काही झाडून घेतल्या, कारण भिंतीवर आहे ना आपल्याला दिसत नाही पण भरपूर सारी धूळ बसलेलीच असते. तर सगळं काही भिंती वगैरे सगळ्या अशा झाडून घेतल्या. आणि त्यानंतर सोफ्याचे कवर वगैरे झटकून सगळं काही म्हणजे टॉवेलने पुसून वगैरे घेतलं. तर अशी माझी हॉलची छान मस्त क्लिनिंग झाली. तर आवडते का माझी क्लिनिंग? कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर हे बघा किती छान मस्त असं चकाचक करतोय ना किचन. क्लिनिंग केल्यानंतर खूप छान मस्त वाटतं घरामध्ये. तर हे बघा थोडंफार मी चेंज करतेच, घर आवरायला काढलं ना मी थोडंफार काही ना काही चेंज करतच असते. तर या मांडणीमध्ये डबे वगैरे काही चेंज करता येत नाही. तर ज्यांनी त्यांनी आपली जागा तिथं बुक केलेली असं म्हटलं तरी चालेल, कारण खालचा डबा आहे ना वरच्या लाईनीमध्ये बसत नाही. जिथले वस्तू तिथे ठेवलेल्या लाईनीमध्ये मांडणीमध्ये त्या तिथेच ठेवावं लागतात. बाकी तर थोडंफार चेंज करत असते मी. तर चला आता सगळं काही आवरलं गेलंय, घर पूर्ण चकाचक झालंय. तर आज गुरुवार आहे तर मला उपवास आहे ना, तर आता चहा करते आणि आजच्या व्हिडिओची इथंच एंड करते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.